हॅलो स्टुडंट्स, मी अंकिता ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग आणि ऑडिटिंग या युनिटवर 50 मोस्ट इम्पॉर्टंट MCQ जे आहेत ते डिस्कस करणार आहोत पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत. माझी खात्री आहे हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुमचे सारे काही डाऊट जे आहेत ते क्लिअर होतील आणि येणाऱ्या एक्झाममध्ये हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करायला उपयोगाला पडेल. आणखी एक गोष्ट म्हणजे रोज संध्याकाळी 6 वाजता मी माझा व्हिडिओ ग्लोबल ऑनलाईन मराठीवर टाकणार आहे. त्यामुळे रोज संध्याकाळी 6 वाजता आमच्या चॅनलला व्हिजिट करा जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्हाला भेटेल. व्हिडिओला सुरू करण्याआधी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. जे स्टुडंट MSc 2022 एक्झामची प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईनने कॉमर्स पेपर 2 साठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आला आहे, ज्याच्यात तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स भेटतील, ज्याच्यात आम्ही तुम्हाला 100+ व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स भेटतील, ते पण पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत. 20 मॉक टेस्ट भेटतील, ते पण पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत. सरावासाठी MCQ प्रोव्हाइड केले जाईल. प्रीवियस इयर क्वेश्चन PDF पण प्रोव्हाइड केले जाईल, ते पण पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत. या कोर्सची फी आहे 5000 रुपीज. ॲट प्रेझेंट हा कोर्स आम्ही तुम्हाला 20% डिस्काउंटने प्रोव्हाइड करत आहोत, म्हणजेच या कोर्सची फी आहे 4000 रुपीज. हा कोर्स जॉईन करण्यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. प्लीज व्हॉट्सॲप मेसेज करा, कारण इथे नॉर्मल कॉल लागणार नाही आहे. आणि हा कोर्स जर तुम्ही घेतला तर पेपर 1चा जो कोर्स आहे तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केला जाईल, ज्याच्यात तुम्हाला नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि टेस्ट प्रोव्हाइड केले जातील. तुम्ही आमचा ॲप पण डाउनलोड करू शकता, तिथे पण तुम्हाला सर्व मटेरियल बघायला भेटेल. या व्हिडिओचे काही रूल्स आहेत. या व्हिडिओमध्ये आपण 50+ चे MCQ आहेत ते डिस्कस केले आहेत. जेव्हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येईल त्यावेळी प्लीज व्हिडिओला पॉज करा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत, इथे काही नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ओके, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह तसं काही मार्किंग नाही आहे. जो तुमचा स्कोर येईल तो प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की तुमचं प्रिपरेशन किती झालं आणि मला पण माहिती पडेल की या व्हिडिओची डेप्थनेस किती आहे. जर तुमचा स्कोर 80 किंवा 80च्या वर असला तर तुमचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग आहे, म्हणजे तुमचं प्रिपरेशन खूप चांगलं चाललं आहे. जर 60 किंवा 60च्या अबाव असला तर गुड आहे आणि 40 असला तर तो एव्हरेज आहे, म्हणजे तुम्हाला इथे तयारीची खूपच गरज आहे. मटेरियल कव्हरसाठी कॉस्ट ऑडिट आणि ऑप्शन्स आहेत. माल आवक प्रक्रिया सेकंड ऑप्शन आहे. मानक किंमत भिन्नता मोजण्याच्या पद्धती थर्ड ऑप्शन आहे. ओव्हरहेडचे वर्गीकरण आणि डी जो आहे तो आहे भंगार, अपव्यय, साहित्य, हस्तांतरणाचा लेखाजोखा आणि ई जो ऑप्शन आहे तो आहे कमी किंवा जास्त शोषणाचा लेखा उपचार. आणि या पर्यायामधून आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे ते निवडायचे आहे. ओके, खर्च लेखा परीक्षण खर्च खात्याचे सत्यापन आणि खर्च लेखा आयोजनाचे पालन तपासण्याचे प्रतिनिधित्व करते. कॉस्ट ऑडिट हे कॉस्ट ऑडिटिंग रेकॉर्डची अचूकता तपासते की ते कॉस्ट ऑडिटिंग तत्त्वे, योजना, कार्यपद्धती आणि उद्दिष्टांची सुसंगत असल्याचे सुनिश्चित करते. कॉस्ट ऑडिटिंग मध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो, म्हणजेच खर्च खात्यांनी अचूकता, खर्च अहवाल, खर्च विवरण, खर्च डेटा आणि खर्चाचे तंत्र यासारखे खर्चाच्या लेखा नोंदणीची पातळणी. या नोंदणीची तपासणी ते खर्च लेखा तत्त्वे, योजना, कार्यपद्धती आणि उद्दिष्टाचे पालन करतात याची खात्री करण्यासाठी. राष्ट्रीय संसदेच्या इष्टतम वापराबद्दल सरकारला अहवाल देते. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर फर्स्ट, ए आणि डी फक्त, म्हणजेच माल आवक प्रक्रिया किंवा गुड इनवर्ड प्रोसिजर अँड अकाउंटिंग फॉर स्क्रॅप वेस्टेज मटेरियल ट्रान्सफर, म्हणजेच भंगार, अपव्यय, साहित्य हस्तांतरणाचा लेखाजोखा. विच ऑफ द फॉलोइंग आर द राईट ऑफ स्टॅच्युटरी ऑडिटर, म्हणजेच वैधानिक लेखापरीक्षेचे खालीलपैकी कोणते अधिकार आहेत. आणि ऑप्शन्स आहेत. मोबदला प्राप्त करण्यासाठी सेकंड ऑप्शन आहे संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणे. त्यानंतर आहे सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी. आणि डी जो आहे तो आहे शाखा कार्यालयाला भेट देण्यासाठी. आणि यापैकी आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे ते निवडायचे आहे. वैधानिक लेखापरीक्षेला कंपनीचे सर्व
आर्थिक पुस्तके, रेकॉर्ड आणि माहितीमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार आहे. हे त्याला नेहमीच उपलब्ध करून द्यावे. त्याला त्याच्या लेखापरीक्षेसाठी आवश्यक वाटणारी कोणतीही माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. त्याला ऑडिटरचा अहवाल लिहिण्याचे कर्तव्य आहे. यामध्ये कंपनीचे आर्थिक विवरणपत्रे यांच्या आर्थिक स्थितीचे आणि घडामोडीचे खरे आणि निःशब्द प्रतिनिधित्व करतात हे त्यांनी नमूद केले पाहिजे. ओके, ऑल these are the right of statutory auditor. So here the correct answer for this question will be option number 3, that is A, B and C. म्हणजेच मोबदला प्राप्त करण्यासाठी. थर्ड सी जो आहे तो आहे सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी आणि जो डी आहे तो आहे शाखा कार्याला भेट देण्यासाठी. हे जे आहे हे सगळे वैधानिक लेखापरीक्षणाचे अधिकार आहेत. इथे या क्वेश्चन मध्ये आपल्याला दोन विधाने दिली आहेत. पहिलं जे विधान आहे ते आहे पर्यावरण लेखांकनासाठी ही कोणतीही मानक पद्धत नाही. आणि जे दुसरं विधान आहे ते आहे पर्यावरण लेखांकन वस्त्र उद्योगांना लागू केले जाते. आणि यापैकी आपल्याला कोणते विधान बरोबर आहे असं विचारलं गेलं आहे. यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे विधान फर्स्ट जे आहे ते सत्य आहे, परंतु विधान सेकंड असत्य आहे. पहिलं विधान असत्य आहे, परंतु दुसरं विधान सत्य आहे. दोन्ही विधाने सत्य आहेत आणि दोन्ही विधाने खोटी आहेत. पर्यावरण लेखा हा लेखांकनाचा एक उपसोन आहे. त्याचे लक्ष आर्थिक आणि पर्यावरणीय माहिती दोन्ही समाविष्ट करणे आहे. हे कॉर्पोरेट स्तरावर किंवा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या पातळीवर एकात्मिक पर्यावरण आणि आर्थिक लेखा प्रणालीद्वारे आयोजित केले जाऊ शकते. ओके, या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी. दिलेली दोन्ही विधाने सत्य आहेत. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे त्याच्यात आपल्याला विचारलं गेलं आहे लेव आणि श्वेटज यांनी HR अकाउंटिंगची कोणती पद्धत विकसित केली. आणि ऑप्शन्स दिले आहेत ऐतिहासिक खर्चाचा मॉडेलचे कॅपिटलायझेशन. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे संधी खर्च मॉडेल. थर्ड ऑप्शन आहे भविष्यातील कमाई मॉडेलचे वर्तमान मूल्य. आणि लास्ट जो ऑप्शन आहे तो आहे बदलण्याची किंमत मॉडेल. मानवी संसाधन खात्याचे हे मॉडेल लेव आणि श्वेटज यांनी 1971 मध्ये विकसित केले होते. आणि गुंतवणुकीवरील परताव्याच्या दराने सवलत दिलेल्या अंदाजे भविष्यातील कमाईच्या वर्तमान मूल्यानुसार मानवी संसाधनाचे मूल्य निर्धारित करणे समाविष्ट आहे. इथं जर तुम्हाला क्वेश्चन आला की लेव आणि श्वेटजने जी HR अकाउंटिंगची मेथड आहे ती कधी आणली म्हणजे कधी विकसित केली, तर त्याचे आन्सर येईल 1971. ओके, या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. भविष्यातील कमाई मॉडेलचे वर्तमान मूल्य. ही HR अकाउंटिंगची जी मेथड आहे ती लेव आणि श्वेटजने 1971 मध्ये विकसित केली. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे CCA पद्धतीनुसार मालमत्तेचे मूल्य बदलल्यामुळे होणाऱ्या अतिरिक्त किंवा तूट आणि नफा तोटा विवरणपत्रातील समायोजन. आणि ऑप्शन्स आहेत सामान्य राखीव अकाउंट म्हणजेच जनरल रिझर्व्ह अकाउंट. जर आता इथं आपण जनरल रिझर्व्ह अकाउंट बद्दल बोलायला गेलो तर जनरल रिझर्व्ह म्हणजे कंपनीने भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी त्याच्या सामान्य कॉर्पोरेशन दरम्यान कमावलेल्या नफ्यातून बाजूला ठेवलेली रक्कम. यालाच आपण सामान्य राखीव अकाउंट असे म्हणतो. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे नफा आणि तोटा विधान म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. ओके, उत्पन्न विवरण किंवा नफा आणि तोटा खाते हे कंपनीच्या आर्थिक विवरणापैकी एक आहे आणि विशिष्ट कालावधीत कंपनीचे उत्पन्न आणि खर्च दर्शवते. ओके, म्हणजे जे काही प्रॉफिट किंवा लॉस जे कंपनी सफर करणार ते या स्टेटमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळते. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे पुनर्मूल्यांकन राखीव अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह अकाउंट. पुनर्मूल्यांकन राखीव अकाउंट हे मालमत्तेचे खरे मूल्य प्रतिबिंबित करण्यासाठी तयार केलेल्या नॉन कॅश रिझर्व्ह आहे. जेव्हा मालमत्तेचा विशिष्ट श्रेणीचे
बाजार मूल्य अशा मालमत्तेच्या मूल्यापेक्षा जास्त किंवा कमी असते ज्यावरती खात्यांच्या पुस्तकामध्ये नोंदवली जाते. ओके. आणि जो लास्ट ऑप्शन आहे तो आहे नन ऑफ दी अबाव, म्हणजे वरीलपैकी काहीही नाही. पुनर्मूल्यांकन राखीव अकाउंट हे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल. वर्तमान खर्च लेखा पद्धती कोणत्या खर्चाची चालू उत्पन्न जुळण्याचा प्रयत्न करते? आणि ऑप्शन्स आहेत मागील खर्च, सेकंड ऑप्शन आहे सध्याची किंमत, थर्ड ऑप्शन आहे सामान्य खर्च म्हणजे जनरल कॉस्ट, आणि लास्ट ऑप्शन आहे वैयक्तिक खर्च म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉस्ट. चालू खर्च लेखा ही एक मूल्यमापन पद्धत आहे ज्याद्वारे उत्पादनाच्या वापरल्या जाणाऱ्या मालमत्तेचे आणि वस्तूचे उत्पादन त्याच्या वास्तविक किंवा अंदाजे चालू बाजारातील किमतीनुसार केले जाते जेव्हा उत्पादन होते तेव्हा. ओके. करंट कॉस्ट अकाउंटिंग मेथड अटेम्प्ट टू मॅच द करंट इन्कम अगेन्स्ट करंट कॉस्ट. म्हणजेच इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, सध्याची किंमत किंवा करंट कॉस्ट. A is used to reflect changes in the purchasing power of money or a whole. A चा वापर पैशाच्या कार्यशक्तीतील बदल किंवा संपूर्णपणे प्रतिबिंबित करण्यासाठी केला जातो. ओके. आणि याचे जे ऑप्शन आहेत ते आहेत सामान्य किंमत निर्देशांक, विशेष किंमत निर्देशांक, थर्ड ऑप्शन आहे मौद्रिक मूल्य निर्देशांक, आणि लास्ट ऑप्शन आहे सूट घटक निर्देशांक. सामान्य किंमत पातळी एक निर्देशांक जी एखाद्या अर्थव्यवस्थेतील वस्तूच्या किमतीतील बदल आणि त्यामुळे देशाच्या चलनाची कार्यशक्ती मोजते. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे विशेष किंमत निर्देशांक. ठराविक कालावधीसाठी एक विशेष किंमत देऊ केली जाऊ शकते. निर्दिष्ट कालावधी दरम्यान नियमित किमतीऐवजी विशेष किंमत दिसून येते. त्यानंतर एक नोटेशन जे नियमित किंमत दर्शवते. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे मौद्रिक मूल्य निर्देशक किंवा मॉनिटरी व्हॅल्यू इंडेक्स. मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आर्थिक परिस्थिती निर्देशक म्हणजेच MCI हा चलन विशेषक धोरणासाठी संबंधित समजले जाणाऱ्या अर्थव्यापी आर्थिक चालना एका रेखीय संयोगातून मोजला जाणारा एक निर्देशक क्रमांक आहे. या चलामध्ये नेहमी अल्पकालीन व्याज दर आणि विनिमय दर समाविष्ट असतो. आणि लास्ट जो ऑप्शन आहे तो आहे डिस्काउंट फॅक्टर इंडेक्स म्हणजेच सूट घटक निर्देशक. सवलत घटक हा एक वजनाचा घटक आहे जो सामान्यत भविष्यातील रोख प्रवाहाचा वर्तमान मूल्य शोधण्यासाठी वापरला जातो आणि सवलत दर जोडून मोजला जातो जो नंतर अनेक कालावधींच्या ऋण पॉवरमध्ये वाढवला जातो. ओके. इथं मी तुम्हाला चारही ऑप्शन जे आहेत ते एक्सप्लेन केले आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की मी हे ऑप्शन काय एक्सप्लेन करते, तर जो प्रश्न आहे तो फिरून येतो कधी कधी, म्हणजे कुठल्याही ऑप्शनवर कुठलाही प्रश्न येतो, त्यामुळे ऑप्शन पण अंडरस्टँड होणं खूप महत्त्वाचं असतं. इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर ए, जनरल प्राइस इंडेक्स किंवा सामान्य किंमत निर्देशक. जेव्हा विक्री एका वर्षाच्या पुढे अपेक्षित असते तेव्हा संस्था त्यांच्या सध्याच्या मूल्यानुसार विक्रीसाठी खर्च मोजेल. कालांतराने उभत्व केलेल्या विक्रीच्या खर्चाचा वर्तमान मूल्यातील कोणत्याही वाढ सादर केली जाईल. ओके. आणि जे ऑप्शन्स आहेत ते आहे कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट, सेकंड ऑप्शन आहे वित्तपुरवठा खर्च म्हणून नफा किंवा तोटा, त्यानंतर आहे सामान्य राखीव अकाउंट, आणि लास्ट जो आहे तो आहे वरीलपैकी काहीही नाही. भांडवली विमोचन राखीव निधी अविरत नफा म्हणून हस्तांतरित केला जातो, म्हणजे सामान्य राखीव नफा किंवा तोटा खाती भांडवली राखीव रक्कम प्राधान्य समभागांच्या पूर्ततेसाठी वापरली जाऊ शकत नाही. ओके. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे प्रॉफिट और लॉस ॲज अ फायनान्सिंग कॉस्ट. उत्पन्न विवरण किंवा नफा आणि तोटा खाते हे कंपनीच्या आर्थिक विवरणापैकी एक आहे. आणि जो थर्ड ऑप्शन आहे तो आहे जनरल रिझर्व्ह अकाउंट.
जनरल रिझर्व्ह म्हणजे कंपनीने भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सामान्य ऑपरेशन दरम्यान कमावलेल्या नफ्यातून बाजूला ठेवलेली रक्कम. आणि लास्ट ऑप्शन आहे नन ऑफ दी अबव. The correct answer for this question will be option number B, profit or loss as a financing cost. म्हणजेच वित्त पुरवठा खर्च म्हणून नफा किंवा तोटा. HR चे मूल्य हे कर्मचाऱ्यांचे सरासरी पगार आणि संस्थेतील त्यांच्या सरासरी रोजगार कालावधीचे कार्य आहे. हे सारं आहे आणि ऑप्शन्स आहेत पंचआयामी मॉडेल, सेकंड ऑप्शन आहे खरेदी न केलेले सदिच्छा मॉडेल, थर्ड ऑप्शन आहे एकूण पेमेंट मॉडेल आणि लास्ट ऑप्शन आहे प्रासंगिक मध्यस्थी आणि अंतिम परिणाम मॉडेल. फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे 5 डायमेन्शनल मॉडेल म्हणजेच पंचआयामी मॉडेल. डायमेन्शनल मॉडेलिंग DM हा राल्फ किंगबॉलने विकसित केलेला बिझनेस डायमेन्शनचा लाईफ सायकलिंग पद्धतीचा एक भाग आहे, ज्यामध्ये डेटा वेअरहाऊस डिझाईनमध्ये वापरण्यासाठी पद्धती, तंत्रे आणि संकल्पाचा समावेश आहे. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे अनपर्चेस गुडविल मॉडेल म्हणजेच खरेदी न केलेले सदिच्छा मॉडेल. न खरेदी केलेल्या सद्भावना मॉडेलनुसार एखाद्या संस्थेच्या मानवी संसाधनांचे मूल्य उद्योगासाठी सामान्य कमाईपेक्षा जास्त कमाईचे भांडवल करून मोजले जाऊ शकते. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे ॲग्रिगेट पेमेंट मॉडेल म्हणजेच एकूण पेमेंट मॉडेल. एकात्रीकरण हे पेमेंट फॅसिलिटर्स आणि जे पारंपरिक मॉडेलपेक्षा वेगळे आहे, म्हणूनच या पेमेंट प्राधात्याकडून लहान व्यवसायांचा सर्वाधिक फायदा होतो. आणि लास्ट जो ऑप्शन आहे तो आहे प्रासंगिक मध्यस्थी आणि अंतिम परिणाम मॉडेल. कार्यकारण भाव आणि मध्यस्थ व्हेरिएबल्स मधील परस्पर संवाद नोकरीतील समाधान, खर्च, उत्पादकता आणि कमाई याद्वारे अंतिम परिणाम व्हेरिएबल्सवर परिणाम करतो. इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, ॲग्रिगेट पेमेंट मॉडेल म्हणजेच एकूण पेमेंट मॉडेल. ओके. आफ्टर रिकॉग्नायझेशन अँड द एंटिटी अप्लायज म्हणजेच ओळख झाल्यानंतर एक अस्तित्व लागू होते. आणि ऑप्शन्स आहेत अन्वेषण आणि मूल्यमापन मालमत्तेचे पूर्ण मूल्यांकन मॉडेल म्हणजेच रिव्हॅल्युएशन मॉडेल टू द एक्सप्लोजर अँड इव्हॅल्युएशन असेट. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे अन्वेषण आणि मूल्यमापन मालमत्तेसाठी खर्चाचे मॉडेल म्हणजेच कॉस्ट मॉडेल टू द एक्सप्लोजर अँड द इव्हॅल्युएशन असेट. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे एकंदर A किंवा B. आणि लास्ट ऑप्शन आहे दोन्ही A आणि B. Here for this question the correct answer will be option number C, either A or B म्हणजेच एकंदर A किंवा B. The term financial asset include all of the following except म्हणजेच आर्थिक मालमत्ता या संज्ञेमध्ये खालील वगळता सर्व समाविष्ट आहेत. आणि ऑप्शन्स आहेत तांत्रिक ज्ञान, सेकंड ऑप्शन आहे बँक कर्ज, थर्ड ऑप्शन आहे लीज दायित्वे आणि लास्ट ऑप्शन आहे शेअर्स, बॉन्ड्स आणि डिबेंचर्स. इथे आपल्याला पहिल्यांदा फायनान्शियल असेट किंवा आर्थिक मालमत्ता याच्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे, तरच आपण या प्रश्नाचं इथं उत्तर देऊ शकतो. आर्थिक मालमत्ता किंवा फायनान्शियल असेट ही एक गैरभौतिक मालमत्ता असते, ज्याचे मूल्य बँक ठेवी, रोखे आणि कंपनीच्या भाग भांडवलामधील सहभाग यासारख्या कराराच्या दाव्यातून प्राप्त होते. कमोडिटीज किंवा रिअल इस्टेट सारख्या इतर मूर्त मालमत्तेपेक्षा आर्थिक मालमत्ता सहसा अधिक तरल असते. सो इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर A, टेक्निकल नॉलेज किंवा तांत्रिक ज्ञान. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे द बेसिक कन्सेप्ट अकाउंट इज आर म्हणजेच
मूळ संकल्पना खाते आहेत आणि ऑप्शन्स आहेत प्राप्ती संकल्पना, सेकंड ऑप्शन आहे जुळणारी संकल्पना, थर्ड ऑप्शन आहे खर्चाची संकल्पना आणि लास्ट ऑप्शन आहे ऑल ऑफ दी अबव. व्यवसाय संस्था संकल्पना म्हणजे जे अकाउंटिंगचे जे कन्सेप्ट आहे हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे या युनिट मध्ये, कारण कन्सेप्टवर एक तरी प्रश्न नक्कीच विचारला जातो. ओके, सो अंडर अकाउंटिंग कन्सेप्ट किंवा व्यवसाय संस्था संकल्पनाच्या अंडर मनी मापन संकल्पना, खर्चाची संकल्पना, पुराणमतवाद संकल्पना, आर्थिक अस्तित्व संकल्पना, भौतिकता संकल्पना यासारखे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत जे इथे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करत आहे. इथे मी फक्त तुम्हाला जे ऑप्शन्स आहेत ते एक्सप्लेन करत आहे. प्राप्ती संकल्पना, द टर्म रिअलायझेशन किंवा प्राप्ती संकल्पना असे सांगते की कोणत्याही व्यावसायिक व्यवहारातून कमवलेला महसूल जेव्हा तो साकार होईल तेव्हाच लेखा नोंदणीमध्ये समाविष्ट केला पाहिजे. प्राप्ती या शब्दाचा अर्थ पैसे मिळवण्याच्या कायदेशीर अधिकारांची निर्मिती आहे. म्हणूनच हे लक्षात घेतले पाहिजे की वस्तूची विक्री करणे ही प्राप्ती मानली जाते, तर ऑर्डर प्राप्त करणे हे प्राप्ती मानले जात नाही. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे मॅचिंग कन्सेप्ट किंवा जुळणारी संकल्पना. महसुलाशी संबंधित खर्च ज्याच्या कालावधीत महसूल ओळखला गेला त्याच कालावधीत ओळखला जावा असे केल्याने नंतरचा अहवाल कालावधीमध्ये खर्चाची ओळख पुढे ढकलली जात नाही, जेणेकरून एखाद्या कंपनीचे आर्थिक विवरण पाहणाऱ्या व्यक्तीला खात्री देता येईल की व्यवहाराच्या सर्व पैलू एकाच वेळी रेकॉर्ड केले गेले आहेत. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे कॉस्ट कन्सेप्ट किंवा खर्चाची संकल्पना. अकाउंटिंग कॉस्ट संकल्पना सांगते की खरेदी आणि स्थापनेच्या खर्चासह सर्व व्यवसाय मालमत्ता खरेदी केलेल्या किमतीच्या खात्यात पुस्तकात लिहून ठेवल्या पाहिजेत. मालमत्तेची त्याच्या बाजारभावानुसार नोंद केली नाही हे सूचित करते की प्लॅट आणि यंत्र सामुग्री, इमारत, फर्निचर इत्यादी स्थिर मालमत्ता त्यांच्या खरेदी किमतीवर रेकॉर्ड केल्या जातात. आणि लास्ट ऑप्शन आहे ऑल ऑफ दी अबव. इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ दी अबव, म्हणजेच वरील सर्व. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन कन्सेप्ट नुसार महसूल वसूल झाल्याचे मानले जाते आणि ऑप्शन्स आहेत जेव्हा खरेदीदाराकडून खरेदी ऑर्डर प्राप्त होते. सेकंड ऑप्शन आहे जेव्हा खरेदीदाराला वस्तू वितरित केल्या जातात. थर्ड ऑप्शन आहे जेव्हा वस्तूचे शीर्षक खरेदीदाराकडे हस्तांतरित केले जाते आणि लास्ट ऑप्शन आहे जेव्हा खरेदीदाराकडून रोख रक्कम प्राप्त होते. रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन या संकल्पानुसार वरील उपचार आहेत. त्यात असे नमूदले केले आहे की जेव्हा एखादा व्यवहार केला गेला तेव्हा महसूल प्राप्त झाला असे मानले जाते आणि रक्कम प्राप्त करण्याचे बंधन स्थापित केले जाते. महसूल म्हणजे रोख रकमेचा एकूण प्रवाह. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर सी, when the title of a good has been transferred to the purchaser, म्हणजे जेव्हा वस्तूचे शीर्षक खरेदीदाराकडे हस्तांतरित केले जाते. The next question here is window dressing is prohibited due to, म्हणजेच कशामुळे विंडो ड्रेसिंग प्रतिबंधित आहे आणि ऑप्शन्स आहेत पुराण मतवादी अधिवेशन, सेकंड ऑप्शन आहे प्रकटीकरणाचे अधिवेशन, थर्ड ऑप्शन आहे भौतिकतेचे अधिवेशन आणि लास्ट ऑप्शन आहे पुस्तक खात्याची धक्काबाकी. विंडो ड्रेसिंग ही अनैतिक प्रथा मानली जाते कारण त्यात माहिती वापरकर्त्याचा म्हणजेच मालक, गुंतवणूकदार, सरकार हितसंबंधांऐवजी व्यवस्थापकाचा हितसंबंधांची फसवणूक आणि प्रगती यांचा समावेश होतो. कायदेशीर दृष्टिकोनातून विंडो ड्रेसिंग बेकायदेशीर नाही, परंतु काही प्रकरणांमध्ये असे असू शकते.
इथं या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, कन्व्हेन्शन ऑफ डिस्क्लोजर म्हणजेच प्रकटीकरणाचे अधिवेशन. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऑफ नॉन प्रो ऑर्गनायझेशन इज अ म्हणजेच गैरसमर्थक संस्थेचे उत्पन्न आणि खर्च खाते आहे आणि ऑप्शन्स आहेत वास्तविक खाते, सेकंड ऑप्शन आहे नाममात्र खाते, थर्ड ऑप्शन आहे वैयक्तिक खाते आणि लास्ट ऑप्शन आहे प्रतिनिधी वैयक्तिक खाते. ओके, सो हिअर वास्तविक खाते म्हणजे वास्तविक खाते हे असे खाते आहे जे वर्षाच्या शेवटी आणि शेवटची शिल्लक ठेवते आणि पुढे पाठवते. या रकमानंतर पुढील कालावधीतील प्रारंभिक शिल्लक बनतात. नाममात्र खाते म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा इतर संस्थेच्या ऐवजी एक विशिष्ट श्रेणीतील व्यवसायाचे आर्थिक व्यवहार रेकॉर्ड करणारे खाते. इथं या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर बी. गैरसमर्थक संस्थेचे उत्पन्न आणि खर्च खाते आहे नाममात्र खाते. उत्पन्न आणि खर्च खाते हा लेखा वर्षाचा शेवटी तयार केलेला नफा संस्थेच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा सारांश आहे. वैशिष्ट्य वर्षांशी संबंधित अतिरिक्त किंवा तूट शोधण्यासाठी ते तयार केले जाते. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तिथे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह विचारले गेले आहेत अकाउंटिंग स्टँडर्डचे. इथं मी परत म्हणेन जो अकाउंटिंग स्टँडर्ड जो कन्सेप्ट आहे आपल्या युनिट सेकंड मध्ये तो पण इथे खूपच महत्त्वाचा आहे. ओव्हरऑल बघायला गेलं तर युनिट 2 जो आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यातनं मोर दॅन 10 क्वेश्चन आहे ते याच युनिटवर आपल्याला भेटतात. ओके, लेखा मानकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे आणि ऑप्शन्स आहेत सामान्य माणसाला सहज समजणारे लेखा अहवाल तयार करणे, सेकंड ऑप्शन आहे कायदेशीर औपचारिकतेचे पालन करणे, त्यानंतर आहे वैविध्यपूर्ण लेखा पद्धतीचा ताळमेळ साधणे आणि लास्ट ऑप्शन आहे आंतरराष्ट्रीय लेखा मानकाचा आवश्यकतेचे पालन करणे. अकाउंटिंग ज्याला अकाउंटन्सी असेही म्हणतात हे व्यवसाय आणि कॉर्पोरेशन सारख्या आर्थिक संस्थांबद्दल आर्थिक आणि गैर आर्थिक माहितीचे मोजमापन, प्रक्रिया आणि संप्रेषण आहे. लेखा ज्याला व्यवसायाची भाषा म्हटले जाते ते संस्थेच्या आर्थिक क्रियाकलापांचे परिणाम मोजते आणि ही माहिती गुंतवणूकदाराला, कर्जदाराला, व्यवस्थापन आणि नियामकांसह विविध भागधारकांपर्यंत पोहोचवते. अकाउंटिंगचा अभ्यास करणाऱ्याला अकाउंटंट असे म्हणून ओळखले जाते. अकाउंटिंग आणि फायनान्शियल रिपोर्टिंग हे शब्द अनेकदा समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात. इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर सी, वैविध्यपूर्ण लेखा पद्धतीचा ताळमेळ साधणे. हा इथे जो आहे तो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे अकाउंटिंग स्टँडर्डचा. The fund available with the company after paying all the claims including tax and the dividend is called म्हणजेच कर आणि लाभांशासह सर्व दावे भरल्यानंतर कंपनीकडे उपलब्ध असलेल्या निधीला म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत निव्वळ नफा, निव्वळ नफा ज्याला तळाची ओळ, निव्वळ उत्पादन किंवा निव्वळ कमाई असेही संबोधले जाते. हे सर्व खर्चाचा हिशेब केल्यानंतर एखाद्या उपक्रमाच्या नफ्याचे मोजमापन आहे. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे निव्वळ ऑपरेटिंग नफा म्हणजेच नेट ऑपरेटिंग प्रॉफिट. निव्वळ ऑपरेटिंग नफा म्हणजे कोणत्याही कालावधीसाठी गॅरंटर आणि त्याच्या एकत्रित उपकंपन्यांसाठी निव्वळ विक्री वजा एकूण खर्च आणि अशा कालावधीसाठी गॅपनुसार निर्धारित केलेल्या प्रत्येक बाबतीत. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे भांडवली नफा म्हणजेच कॅपिटल प्रॉफिट. भांडवली नफा हा स्थिर मालमत्तेच्या विक्रीतून किंवा निधी उभारण्यासाठी शेअर्स आणि डिबेंचर जारी करण्यापासून मिळणारा नफा असतो. हे नफा आवर्ती किंवा अनियमित स्वरूपात असतात आणि कंपनीच्या सामान्य व्यावसायिक क्रियाकलापाद्वारे प्राप्त होत नाहीत. आणि लास्ट ऑप्शन आहे रिटेन अर्निंग्स किंवा कमाई राखून ठेवलेली. राखून ठेवलेली कमाई ही व्यवसायासाठी त्याच्या भागधारकांना लाभांश दिल्यानंतर उरलेल्या निव्वळ उत्पन्नाची रक्कम आहे.
कमाई कायम ठेवण्याचा किंवा भागधारकांमध्ये वितरित करण्याचा निर्णय सहसा कंपनी व्यवस्थापनावर सोडला जातो. लक्षात घ्या, आपल्याला इथे प्रत्येक जो ऑप्शन आहे त्याच्याबद्दल कन्सेप्ट क्लिअर असणं खूपच गरजेचं आहे, कारण कुठल्याही ऑप्शनवर कधीही कसाही क्वेश्चन येतो. इथे जे करेक्ट आन्सर होईल या प्रश्नाकरिता ते होईल ऑप्शन नंबर डी, कमाई राखून ठेवलेली. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे ओनर्स इक्विटी स्टँड फॉर, म्हणजेच ओनर्स इक्विटी म्हणजे आणि ऑप्शन्स आहेत स्थिर मालमत्ता मायनस पूर्ण दायित्वे. सेकंड ऑप्शन आहे स्थिर मालमत्ता मायनस लागू दायित्वे. त्यानंतर आहे चालू मालमत्ता मायनस स्थिर दायित्वे. आणि लास्ट ऑप्शन आहे एकूण मालमत्ता मायनस एकूण बाह्य दायित्वे. मालकीच्या इक्विटीची गणना सर्व व्यवसाय मालमत्ता आणि सर्व दायित्वे वजा करून केली जाऊ शकते. मालकीची इक्विटी म्हणजे एकूण मालमत्ता मायनस एकूण दायित्वे. म्हणजेच इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर डी. ओनर्स इक्विटी म्हणजे एकूण मालमत्ता मायनस एकूण बाह्य दायित्वे. पावत्या आणि पेमेंट खाते तयार केले जाते आणि ऑप्शन्स आहेत उत्पादन विषयक चिंता. उत्पादन विषयक चिंता उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर होणारा खर्च विचारात घेऊन उत्पन्नाची किंमत मोजावी लागते. सेकंड ऑप्शन आहे गैरव्यवहार चिंता, म्हणजेच नॉन ट्रेडिंग कन्सर्न. नॉन ट्रेडिंग चिंतेला नफा कमावणारी संस्था म्हणूनही ओळखले जाते, जी सार्वजनिक आणि सरकारकडून देणग्या आणि अनुदान प्राप्त करते आणि त्याच्या समुदायांचा सेवेसाठी वापर करते. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे व्यापाराची चिंता, म्हणजे ट्रेडिंग कन्सर्न्स. व्यापार विषयक चिंता व्यापार कालावधी दरम्यान कमावलेल्या निव्वळ उत्पादन किंवा नफा भागीदार किंवा भागीदारांमध्ये वितरित केला जातो. लास्ट जो ऑप्शन आहे तो आहे कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत कंपन्या. कंपनीज ऍक्ट 1956 वैधानिक कंपन्यांना लागू आहे. उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कायद्यांतर्गत नोंदणीकृत कंपन्या म्हणजे त्या कंपन्या ज्या कंपन्या कायद्याच्या तरतुदीनुसार नोंदणीकृत किंवा कंपन्यांच्या निबंधाकडे समाविष्ट केल्या आहेत. इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, गैरव्यापार चिंता. पावत्या आणि पेमेंट खाते नॉन ट्रेडिंग चिंतेद्वारे तयार केले जाते. हे नॉन ट्रेडिंग चिंतेसाठी रोख खात्यासारखे कार्य करते आणि खात्याचे उत्पन्न आणि खर्च तयार करण्यात मदत करते, जे चिंतेची तूट आणि अधिशेष दर्शवते. अकाउंटिंग मध्ये निगमन करण्यापूर्वीचा नफा असे मानले जाते आणि ऑप्शन्स आहेत महसूल राखीव. अकाउंटिंग मध्ये महसूल म्हणजे व्यवसायाच्या प्राथमिक ऑपरेशनशी संबंधित वस्तू आणि सेवेच्या विक्रीद्वारे व्युत्पन्न केलेल्या एकूण उत्पन्नाची रक्कम. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे सिक्रेट रिझर्व्ह, म्हणजेच गुप्त राखीव. गुप्त राखीव नावाप्रमाणेच एक प्रकारचे राखीव आहे ज्याचे अस्तित्व संस्थेच्या ताळेबंदात उघडले केले जात नाही. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे कॅपिटल रिझर्व्ह, म्हणजेच भांडवली राखीव. मोठ्या दीर्घकालीन गुंतवणूक प्रकल्पासाठी किंवा इतर अपेक्षित खर्चासाठी बाजूला ठेवलेला निधी किंवा खाते. आणि लास्ट जो ऑप्शन आहे तो आहे जनरल रिझर्व्ह, म्हणजे सामान्य राखीव. सामान्य राखीव हा राखीव निधी म्हणून ओळखला जातो जो लेखा कालावधी दरम्यान व्यवसायाने कमावलेल्या नफ्याचा काही भाग बाजूला ठेवून तयार केला जातो, जसे की आकस्मिक परिस्थिती पूर्ण करणे, भविष्यातील तोटा भरून काढणे, खेळते भांडवल वाढवणे, लाभांश देणे यासारख्या विविध व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी. सो इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर सी. In accounting, profit prior to the incorporation is treated as capital reserve किंवा भांडवली राखीव.
Dual aspect concept result in which of the following accounting equation? म्हणजेच दुहेरी पैलू संकल्पनाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या लेखा समीकरणात होतो? आणि ऑप्शन्स आहेत महसूल इक्वल टू खर्च, सेकंड ऑप्शन आहे भांडवल प्लस नफा इक्वल टू मालमत्ता प्लस खर्च, थर्ड ऑप्शन आहे भांडवल प्लस दायित्व इक्वल टू मालमत्ता आणि लास्ट ऑप्शन आहे भांडवल प्लस रेखाचित्र इक्वल टू मालकीची इक्विटी. डबल एंट्री अकाउंटिंग नुसार हे ज्ञान आहे की व्यवसायाचा कोणताही व्यवहार दोन स्वतंत्र खात्यामध्ये नोंदवला जातो. दुहेरी पैलू संकल्पना सूचित करते की व्यवसायाद्वारे केलेल्या प्रत्येक व्यवहाराची व्यवसायावर दोन भिन्न पैलूवर परिणाम होतो, जे समान आणि विरुद्ध स्वरूपात असतात. ही संकल्पना दुहेरी प्रवेश लेखांकनाचा आधार बनते आणि अचूक आणि विश्वासासह आर्थिक स्टेटमेंट तयार करण्यासाठी सर्व अकाउंटिंग फ्रेमवर्कमध्ये वापरली जाते. The accounting equation used in the concept is asset equal to liability plus equity. म्हणजेच या संकल्पनेत वापरलेले लेखा समीकरण आहे मालमत्ता इक्वल टू दायित्वे प्लस इक्विटी. लेखा समीकरण बॅलन्स शीट मध्ये नोंदणीकृत आहे, जेथे एकूण मालमत्तेची रक्कम फर्मच्या दायित्वे आणि इक्विटीच्या समान असावी. दुहेरी पैलू संकल्पना देखील दायित्व तत्वे म्हणून वर्णन केले आहे. ही संकल्पना स्पष्ट करते की जर एखादी गोष्ट दिली गेली तर ती कोणाला तरी मिळेल. हे समजून सांगितले जाऊ शकते की जेव्हा जेव्हा एखादा व्यवहार होतो तेव्हा दोन बाजूंनी परिणाम होतो. एक क्रेडिट आणि दुसरा समान रकमेसाठी डेबिट असतो. म्हणजेच इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर सी, भांडवल प्लस दायित्वे इक्वल टू मालमत्ता. इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर द परचेस ऑफ फिक्स असेट इज. म्हणजेच स्थिर मालमत्तेच्या खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज आणि ऑप्शन्स आहेत महसूल खर्च, सेकंड ऑप्शन आहे भांडवली खर्च, थर्ड ऑप्शन आहे स्थगित महसूल खर्च आणि लास्ट ऑप्शन आहे भांडवली तोटा. खर्चाचे महसुली खर्च आणि भांडवली खर्च असे वर्गीकरण केले जाऊ शकते. महसुली खर्च म्हणजे ते खर्च जे दैनंदिन सुरळीत व्यवसाय चालवण्यासाठी केले जातात. भांडवली खर्च ते आहेत जे आगामी भविष्यात फायदे मिळवण्यासाठी केले जातात, जसे की मालमत्तेची खरेदी किंवा ऑपरेशनल क्रियाकलाप सुधारण्यासाठी मालमत्तेची दुरुस्ती करण्यासाठी मोठा खर्च. त्यामुळे स्थिर मालमत्तेच्या खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज हा भांडवली खर्च आहे. आता मी जसं तुम्हाला एक्सप्लेन केलं त्यावरून हे सांगता येतं की या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर बी, भांडवली खर्च किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर. The amount of depreciation charged to profit and loss account varies every year under. म्हणजेच नफा आणि तोटा खात्यावर आकारले जाणारे घसरा दरवर्षी बदलते. आणि ऑप्शन्स आहेत निश्चित हप्ता पद्धत म्हणजेच फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. फिक्स इन्स्टॉलमेंट पद्धत ही सरळ रेषा पद्धत किंवा मूळ खर्च पद्धत म्हणूनही ओळखली जाते. या पद्धतीनुसार मालमत्तेचे अपेक्षित आयुमान किंवा वैशिष्ट्य मालमत्ता ज्या कालावधीत सेवा देईल त्या कालावधीची गणना केली जाते. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे एन्युटी मेथड किंवा वार्षिक पद्धत. The annuity method of depreciation is the process used to calculate depreciation on an asset by calculating its rate of return. म्हणजेच अवमूल्याची वार्षिक पद्धत ही एक अशी प्रक्रिया आहे जी एखाद्या मालमत्तेवर त्याचा पुनर्तनाचा दराची गणना करून घसरा मोजण्यासाठी वापरली जाते. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे डिमिनिशिंग बॅलन्स मेथड म्हणजेच घटणारी शिल्लक पद्धत. घटणारी पद्धत म्हणजे घटणारी किंवा कमी करणारी पद्धत. घटत्या शिल्लकसाठी घसरा शिल्लक निव्वळ बुक व्हॅल्यू कमी अवशिष्ट मूल्याच्या बरोबरीचे आहे आणि तुम्ही प्रदान करत असलेल्या घसरा दराचे त्याचा गुणाकार आहे. आणि लास्टचा ऑप्शन आहे तो आहे विमा पॉलिसी पद्धत म्हणजेच इन्शुरन्स पॉलिसी मेथड.
Insurance policy method of depreciation is somewhat like a depreciation or a sinking fund method. घसरा वाढवण्याची विमा पॉलिसी पद्धत काही प्रमाणात घसरा किंवा sinking fund पद्धतीसारखीच आहे. The correct answer here will be option number C. नफा आणि तोटा खात्यावर आकारले जाणारे घसरा दरवर्षी बदलते घटणारी शिल्लक पद्धत म्हणजेच डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. त्यानंतरचा प्रश्न आहे तो आहे लेखा मानक 3 नुसार तयार केलेले रोख प्रवाह विवरणामध्ये खालीलपैकी कोणते उपक्रम वेगळे दाखवावे. आणि त्यासाठी ऑप्शन्स आहेत कर्ज घेण्याच्या क्रियाकल्पामधून रोख प्रवाह, सेकंड जो आहे तो आहे ऑपरेटिंग क्रियाकल्पामधून रोख प्रवाह, थर्ड जो आहे तो आहे आर्थिक क्रियाकल्पामधून रोख प्रवाह, फोर्थ जो आहे तो आहे गुंतवणूक क्रियाकल्पामधून रोख प्रवाह आणि फिफ्थ वन आहे विविध क्रियाकल्पामधून रोख प्रवाह. आणि यासाठी आपल्याला कोड दिले आहेत त्याच्यामधून आपल्याला जे करेक्ट आन्सर आहे ते निवडायचे आहे. वित्तीय विवरणे कंपनी कायदा 2013 यामध्ये परिभाषित केले आहे की आणि त्यात लेखा मानक 3 म्हणजेच अकाउंटिंग स्टँडर्ड 3 रोख प्रवाह विवरणानुसार तयार केलेले रोख प्रवाह विवरण समाविष्ट आहे. रोख प्रवाह विवरणामधील ऐतिहासिक बदलाबद्दल माहिती प्रदान करते. रोख आणि रोख शिकवण्याची वैशिष्ट्ये. So the correct answer here will be option number C, that is cash flow from operating activity. Second point which will be included will be cash flow from financing activity and cash flow from investing activity. Which of the following are the right of statutory auditor म्हणजेच वैधानिक लेखापरीक्षेचे खालीलपैकी कोणते अधिकार आहेत. आणि ऑप्शन्स आहेत मोबदला प्राप्त करण्यासाठी, सेकंड ऑप्शन आहे संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणे, त्यानंतर आहे सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी, आणि डी जो आहे तो आहे शाखा कार्यालयाला भेट देण्यासाठी. आणि यापैकी आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे ते निवडायचे आहे. वैधानिक लेखापरीक्षेला कंपनीचे सर्व आर्थिक पुस्तके, रेकॉर्ड आणि माहितीमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार आहे. हे त्याला नेहमीच उपलब्ध करून द्यावे. त्याला त्याच्या लेखापरीक्षेसाठी आवश्यक वाटणारी कोणतीही माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. त्याला ऑडिटरचा अहवाल लिहिण्याचे कर्तव्य आहे. यामध्ये कंपनीचे आर्थिक विवरणपत्रे यांच्या आर्थिक स्थितीचे आणि घडामोडीचे खरे आणि निशब्द प्रतिनिधित्व करतात हे त्यांनी नमूद केले पाहिजे. ओके, ऑल these are the right of statutory auditor. So here the correct answer for this question will be option number 3, that is A, B and C म्हणजेच मोबदला प्राप्त करण्यासाठी, थर्ड सी जो आहे तो आहे सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी, आणि जो डी आहे तो आहे शाखा कार्याला भेट देण्यासाठी. हे जे आहे हे सगळे वैधानिक लेखापरीक्षणाचे अधिकार आहेत. Which of the following method of inflation accounting has been proposed by a Sandiland Committee of UK? UKच्या सँडिलँड कमिटीने इन्फ्लेशन अकाउंटिंगची खालीलपैकी कोणती पद्धत प्रस्तावित केली आहे. आणि ऑप्शन्स आहेत सामान्य किंमत पातळी पद्धत, सेकंड ऑप्शन आहे विशिष्ट किंमत पातळी पद्धत, थर्ड ऑप्शन आहे वर्तमान खर्च लेखा पद्धत, आणि लास्ट ऑप्शन आहे सामान्य स्वीकृती लेखा तत्वे. 1975 मध्ये सँडिलँडच्या अध्यक्षतेखाली चलनवाढीच्या लेखासंबंधी सरकार नियुक्त समितीने आर्थिक वस्तूंवर सामान्य चलनवाढीच्या प्रभावासाठी कोणतीही तरतूद नसलेली चालू खर्च लेखा प्रणाली प्रस्तावित केली. सँडिलँड अहवालावर बरीच टीका झाली म्हणून एक नवीन सुकाणू गट तयार करण्यात आला. The correct answer for this question will be option number C, करंट कॉस्ट अकाउंटिंग मेथड म्हणजेच वर्तमान खर्च लेखा पद्धत. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे खालीलपैकी कोणती पावती महसूल स्वरूपाची आहे. आणि ऑप्शन्स आहेत
गुंतवणुकीच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम. सेकंड ऑप्शन आहे गुंतवणुकीवर मिळालेला लाभांश. थर्ड ऑप्शन आहे बँकेकडून कर्ज घेतलेली रक्कम. आणि लास्ट ऑप्शन आहे रस्त्याच्या बांधकामासाठी भूसंपादनासाठी महापालिकेकडून मिळालेली भरपाई. पावत्या ही कंपनीची कमाई असते आणि त्याद्वारे कमाई केली जाते. सर्व पावत्या व्यवसायातील नफा आणि तोट्यातून योगदान देत नाहीत. पावत्या भांडवली पावत्या म्हणून वर्गीकृत केल्या जाऊ शकतात. काही प्रमाणात आम्ही असे म्हणू शकतो की महसूल प्राप्ती व्यवसायाच्या नफा आणि तोट्यावर परिणाम करतात आणि भांडवली पावत्या देत नाही. So the correct answer here will be option number B. Dividend received on investment म्हणजेच गुंतवणुकीवर मिळालेला लाभांश. Outgoing partner is compensated for parting with the firm's future profit in favor of remaining partners. In what ratio do the remaining partner contribute to such compensation amount? म्हणजेच आउटगोईंग भागीदाराला उर्वरित भागीदारांच्या नावे फर्मच्या भविष्यातील नफासह विभक्त झाल्याबद्दल भरपाई दिली जाते. अशा नुकसान भरपाईच्या रकमेत उर्वरित भागदार कोणत्या प्रमाणात योगदान देतात? आणि ऑप्शन्स आहेत गुणोत्तर मिळवणे. सेकंड ऑप्शन आहे भांडवली प्रमाण. थर्ड ऑप्शन आहे त्यागाचे प्रमाण. आणि लास्ट ऑप्शन आहे नफा शेअरिंग प्रमाण. उर्वरित भागीदारांमध्ये नवीन भागीदारी अस्तित्वात येते. सेवानिवृत्त भागीदारास खालील गोष्टी मिळवण्याचा अधिकार आहे. म्हणजेच फर्स्टचा पॉइंट आहे तो आहे सदिच्छा सामायिक करा. फर्मच्या गुडविलची कदर केली जाते आणि सेवानिवृत्त भागीदारास गुडविलचा हिस्सा त्याच्या भांडवली खात्यात जमा केला जातो. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे शेअर्स इन रिझर्व्स. रिझर्व्ह मध्ये वाटा. रिझर्व्स हा अवितरित नफा आणि तो सेवानिवृत्त भागीदारांच्या भांडवली खात्यात देखील जमा केला जातो. आणि थर्ड जो पॉइंट आहे तो आहे मालमत्ता आणि दायित्वांच्या पुनर्मूल्यांकनात वाटा. नियुक्त्याच्या तारखेला मालमत्ता आणि दायित्वाचे पुनर्मूल्यांकन केले जाते आणि सेवानिवृत्त भागीदारांना नफ्यातील हिस्सा जमा केला जातो किंवा तोटा त्यांच्या भांडवली खात्यात डेबिट केला जातो. म्हणजेच इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए. गेनिंग रेशिओ म्हणजेच गुणांतर मिळवणे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे खालीलपैकी कोणत्या फर्मसाठी प्रक्रिया खर्च योग्य आहे? आणि ऑप्शन्स आहेत लॉजिस्टिक आणि वाहतूक कंपन्या. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर फर्म. थर्ड ऑप्शन आहे पर्यटन आणि आदरातिथ्य कंपन्या. आणि लास्ट ऑप्शन आहे तेल शुद्धीकरण कंपन्या. आणि या ऑप्शन मधून तुम्हाला करेक्ट जे आन्सर आहे ते निवडायचे आहे. ओके. नाउ व्हॉट इज प्रोसेस कॉस्टिंग? Process costing is an accounting methodology that trace and accumulate direct cost. म्हणजेच प्रक्रिया खर्च ही एक लेखा पद्धत आहे जी थेट खर्च शोधते आणि जमा करते आणि उत्पादन प्रक्रियेच्या अप्रत्यक्ष खर्चाचे वाटप करते. उत्पादनासाठी खर्च नियुक्त केला जातो. सामान्यतः मोठ्या बॅचमध्ये ज्यामध्ये संपूर्ण महिन्याचे उत्पादन समाविष्ट असू शकते. So this is called a process costing. इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच तेल शुद्धीकरण कंपन्या. कंपनी कायदा 2013 चे अनुसूची 3 भाग 2 खालीलपैकी कोणत्याशी संबंधित आहे? आणि ऑप्शन्स आहेत फॉर्मॅट ऑफ बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंदाचे स्वरूप. सेकंड ऑप्शन आहे फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा आणि तोटा खात्याचे स्वरूप. थर्ड ऑप्शन्स आहे फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट म्हणजेच ट्रेडिंग खात्याचे स्वरूप. आणि लास्ट ऑप्शन आहे फॉर्मॅट ऑफ कॅश फ्लो रोख प्रवाहाचे स्वरूप. या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नफा आणि तोटा खाते खालील प्रमाणे एका वर्षाच्या कालावधीसाठी तयार केले जाते. आणि ऑप्शन्स आहेत आवर्त संकल्पना,
सेकंड ऑप्शन आहे व्यवसाय संस्था संकल्पना, थर्ड ऑप्शन आहे अक्रुवल संकल्पना आणि लास्ट ऑप्शन आहे वरीलपैकी काहीही नाही. फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे आवर्त संकल्पना, नियतकालीन संकल्पना ज्याला टाइम इंटरवल संकल्पना देखील म्हटले जाऊ शकते. तो असा कालावधी आहे ज्या दरम्यान व्यावसायिक उपक्रमांना वैशिष्ट्य अंतराने आर्थिक विवरण तयार करणे आवश्यक असते. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे व्यवसाय संस्था संकल्पना म्हणजे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. व्यवसाय अस्तित्व संकल्पना अंतर्गत व्यवसायाची स्वतंत्र अस्तित्व असणे आणि त्याच्या मालकापेक्षा वेगळी असते. संस्थेचा दृष्टिकोन व्यवसाय एंटरप्राइजला स्वतःच्या अधिकारात एक संस्था मानतो आणि निधी प्रदान करणाऱ्या पक्षापेक्षा वेगळा असतो. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे अक्रुवल कन्सेप्ट म्हणजेच अक्रुवल संकल्पना. एखाद्या गोष्टीची जमा करणे म्हणजे अर्थशास्त्रात ठराविक कालावधीत व्याज किंवा भिन्न गुंतवणूक एकत्र करणे. आणि लास्ट जो ऑप्शन आहे तो आहे वरीलपैकी काहीही नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच नफा आणि तोटा खाते नियतकालीन संकल्पनेच्या अनुसरण करून एका वर्षाच्या कालावधीसाठी तयार केले जाते. ही जी संकल्पना आहे की प्रत्येक लेखा कालावधीशी संबंधित आर्थिक क्रियाकलाप असतो आणि क्रियाकलाप मोजला जाऊ शकतो, ज्याचा हिशोब केला जाऊ शकतो आणि त्याचा अहवाल दिला जाऊ शकतो. इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल आवर्त संकल्पना, ऑप्शन नंबर ए. एकूण नफा समान आहे आणि ऑप्शन्स आहेत ओपनिंग स्टॉक प्लस खरेदी मायनस क्लोजिंग स्टॉक. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे निव्वळ नफा मायनस खर्च. थर्ड ऑप्शन आहे सेल्स मायनस स्टॉक प्लस खरेदी बंद करणे आणि लास्ट ऑप्शन आहे विक्री मायनस विक्री केलेल्या मालाची किंमत. इथे तुम्हाला पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय हे अंडरस्टँड होणं खूप महत्त्वाचं आहे. निव्वळ नफा म्हणजे व्यवसायाची उत्पादने किंवा सेवा त्याच्या निर्मिती आणि विक्रीशी संबंधित सर्व खर्च वजा केल्यावर होणारा नफा. तुम्ही तुमच्या एकूण विक्रीतून विक्री केलेल्या वस्तूची किंमत वजा करून एकूण नफ्याची गणना करू शकता. म्हणजेच इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर डी, सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किंवा विक्री मायनस विक्री केलेल्या मालाची किंमत. पेटी कॅश इज यूज फॉर पेमेंट ऑफ. इथं तुम्हाला पेटी कॅश बद्दल विचारलं आहे. जो पेटी कॅश असतो तो कुठच्या पेमेंटसाठी यूज केला जातो आणि ऑप्शन्स आहेत कर्मचाऱ्यांचे वेतन आणि वेतन. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे मालमत्ता खरेदीसाठी. थर्ड ऑप्शन आहे टपाल आणि वाहतूक इत्यादीशी संबंधित लहान खर्च आणि लास्ट ऑप्शन आहे वरील सर्व. पेटी कॅश फंड किंवा शृंगरोग निधी ही कंपनीची एक छोटी रक्कम असते जी अनेकदा हातात ठेवली जाते. ओके, जसे की लॉक करून ड्रॉवर किंवा बॉक्समध्ये. किरकोळ किंवा प्रासंगिक खर्च जसे की कार्यकालीन पुरवठा किंवा कर्मचाऱ्यांची परतफेड करण्यासाठी एक क्षुल्लक रोख निधी कालाकालीन नियतकालीन समस्यातून जाईल. आर्थिक विवरणासाठी व्यवहार देखील नोंदवलेले असतील. ओके, सो पेटी कॅश इज यूज फॉर द पेमेंट ऑफ द स्मॉल एक्सपेन्सेस म्हणजे तुंडपुंजी रोख रक्कम टपाल आणि वाहतूक इत्यादी संबंधीच्या छोट्या खर्चाच्या भरणा करण्यासाठी वापरली जाते. ऋणरोख हे चालू मालमत्ता खाते आहे. हा कंपनीचा रोख रकमेचा भाग आहे. म्हणजेच इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर सी, टपाल आणि वाहतूक इत्यादीशी संबंधित लहान खर्च. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे बॅलन्स शीट मध्ये कोणते राखीव ठेवलेले नाहीत. विच रिझर्व इज नॉट शोन इन दी बॅलन्स शीट. आणि ऑप्शन्स दिले आहेत गुप्त राखीव. सेकंड ऑप्शन आहे जनरल रिझर्व म्हणजे सामान्य राखीव. थर्ड ऑप्शन आहे भांडवल राखीव आणि लास्ट ऑप्शन आहे वरील सर्व. जर आपण जनरल रिझर्व बद्दल बोलायला गेलो म्हणजे सामान्य राखीव बद्दल बोलायला गेलो तर
सामान्य राखीव निधीला राखीव निधी म्हणून संबोधले जाते, जो लेखा कालावधी दरम्यान व्यवसायाद्वारे कमावलेल्या नफ्याचा काही भाग बाजूला ठेवून तयार केला जातो, जसे की आपत्कालीन परिस्थिती पूर्ण करणे, भविष्यातील नुकसान भरून काढणे, खेळते भांडवल वाढवणे. त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो आहे कॅपिटल रिझर्व्ह किंवा भांडवल राखीव. मोठ्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून प्रकल्पासाठी किंवा इतर अपेक्षित खर्चासाठी बाजूला ठेवलेला निधी किंवा खाते. ओके, सो बॅलन्स शीट मध्ये गुप्त राखीव रक्कम दर्शवली जात नाही. गुप्त राखीव हा शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याने अस्तित्व ताळेबंदात उघडले केले जात नाही. असे म्हणता येईल की दायित्वापेक्षा जास्त मालमत्तेचे प्रमाण आहे आणि तो ताळेबंद उघड किंवा दाखवले जात नाही. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए, सिक्रेट रिझर्व्ह किंवा गुप्त राखीव. अंडर डिमिनिशिंग बॅलन्स मेथड डेप्रिसिएशन म्हणजेच घटत्या शिल्लक पद्धती अंतर्गत घसारा आणि ऑप्शन्स आहेत. दरवर्षी स्थिर आहे, सेकंड ऑप्शन आहे दरवर्षी वाढते, थर्ड ऑप्शन आहे दरवर्षी घटते आणि वरीलपैकी काहीही नाही. घटणारी शिल्लक पद्धत म्हणजेच डिमिनिशिंग बॅलन्स मेथड, ज्याला रिड्युसिंग बॅलन्स पद्धत असेही म्हणतात, ही मागील वर्षापासून आणलेल्या मालमत्तेच्या शिल्लक रकमेवर प्रत्येक वर्षी ठराविक टक्केवारीने घसरा मोजण्याची एक पद्धत आहे. घटत्या शिल्लक पद्धतीनुसार घसरा दरवर्षी कमी होतो. पुस्तक मूल्य दरवर्षी कमी होत असल्याने त्यामुळे घसरणारी दरवर्षी कमी होतो. या पद्धतीनुसार मालमत्तेचे मूल्य कधीही शून्यावर कमी होत नाही. सो इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, डिक्रीज एव्हरी इयर म्हणजेच दरवर्षी घटते. भांडवली आणि महसूल खर्चामधील फरकामध्ये मूलभूत विचार आहेत आणि ऑप्शन्स आहेत व्यवसायाचे स्वरूप, सेकंड ऑप्शन आहे व्यवसायाचा महसूल निर्मिती क्षमतेवर परिणाम, थर्ड ऑप्शन आहे खर्चाचा उद्देश आणि लास्ट ऑप्शन आहे वरील सर्व. भांडवली खर्च ही ठराविक मालमत्तेची एक वेगळी मोठी खरेदी असते, जी दीर्घ कालावधीसाठी महसूल निर्मितीसाठी वापरली जाईल. महसूल खर्च हे चालू परिचालन खर्च आहे, जे दैनंदिन व्यवसाय चालवण्यासाठी वापरले जाणारे अल्प मुदतीचे खर्च आहेत. भांडवली आणि महसूल खर्चाच्या फरकामध्ये मूलभूत बाबी म्हणजे व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाचा महसूल निर्मिती क्षमतेवर परिणाम आणि खर्चाचा हेतू. म्हणजे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे इफ एन इफेक्ट ऑफ अ एरर इज कॅन्सल बाय द इफेक्ट ऑफ सम अदर एरर इट इज कॉमनली नोन ॲज. म्हणजेच जर एखाद्या त्रुटीचा प्रभाव इतर काही त्रुटीच्या प्रभावाने रद्द केला असेल तर त्याचे सामान्य म्हणून ओळखले जाते. आणि ऑप्शन्स आहेत तत्वाची चूक, सेकंड ऑप्शन आहे भरपाई संबंधित त्रुटी, थर्ड ऑप्शन आहे वगळण्याची चूक आणि लास्ट ऑप्शन आहे आयोगाची त्रुटी. जर एखाद्या त्रुटीचा प्रभाव इतर काही त्रुटीच्या प्रभावाने रद्द केला असेल तर त्याला सामान्यत भरपट्टू त्रुटी म्हणून ओळखले जाते. फर्स्ट जो ऑप्शन आहे इथे तो आहे तत्वाची चुकी. तत्वाची त्रुटी ही एक लेखाचूक आहे ज्यामध्ये एखादी नोंद लेखेच्या मूलभूत तत्वाचे किंवा कंपनीने स्थापित केलेल्या मूलभूत लेखा तत्वाचे उल्लंघन करते. त्यानंतर जो ऑप्शन आहे तो आहे वगळण्याची चूक. वगळण्याची चूक एक चूक ज्यामध्ये तुम्ही केले पाहिजे असे काही न करणे किंवा एखादी रक्कम किंवा वस्तुस्थिती यासारख्या गोष्टीचा समावेश न करणे समाविष्ट आहे. आणि जो लास्ट ऑप्शन आहे तो आहे आयोगाची त्रुटी. कमिशनची त्रुटी ही एक त्रुटी आहे जी जेव्हा एखाद्या बुककीपर किंवा अकाउंट योग्य खात्याचे डेबिट किंवा क्रेडिट रेकॉर्ड करतो परत चुकीच्या उपकंपनी खात्यात किंवा लेजरमध्ये नोंदवतो.
भरपट्टी देणारी त्रुटी ही एक लेखा त्रुटी आहे जी दुसऱ्या लेखा त्रुटीच्या ऑफसेट करते. जेव्हा निव्वळ परिणाम 0 असतो तेव्हा या त्रुटी एखाद्या खात्यात आणि त्याच अहवाल कालावधीत आढळतात तेव्हा ते शोधणे कठीण होऊ शकते. म्हणजेच इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर बी, भरपाई संबंधित त्रुटी. तत्वानुसार एका लेखा कालावधीपासून दुसऱ्या कालावधीपर्यंत समान लेखा पद्धत वापरली जावी. आणि ऑप्शन्स आहेत पुराणमतवाद, सेकंड ऑप्शन आहे सातत्य, थर्ड ऑप्शन आहे व्यावसायिक संस्था आणि लास्ट ऑप्शन आहे पैसे मोजमापन. ओके, सातत्य तत्वे सांगते की तुम्ही एकदा एका लेखा तत्व किंवा पद्धत स्वीकारली की भविष्यातील लेखा कालावधीत त्याचे सातत्याने पालन करणे सुरू ठेवा. त्यानंतर आहे व्यावसायिक संस्था, व्यवसायाचे स्वतंत्र अस्तित्व असणे आणि त्याच्या मालकापेक्षा वेगळी असते. आणि लास्ट जो आहे तो आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट किंवा पैसे मोजमापन. मनी मेजरमेंट कन्सेप्ट किंवा पैसे मोजमापन संकल्पना सांगते की व्यवसायाने केवळ लेखा व्यवहाराची नोंद केली पाहिजे जर ती पैशाच्या संदर्भात व्यक्त केली जाऊ शकते. याचा अर्थ असा की लेखा व्यवहाराचा फोकस गुणात्मक माहितीवर न ठेवता परिमाणात्मक माहितीवर असतो. आणि जो फर्स्ट जो ऑप्शन आहे तो आहे पुराणमतवाद, जो मी तुम्हाला एक्सप्लेनच नाही केला. त्याचा अर्थ असा होतो की अकाउंटिंग पुराणमतवाद मध्ये हा एक तत्व आहे ज्यासाठी कंपनी खाती सावधगिरीने आणि उच्च प्रमाणात पडताळासाठी तयार करणे आवश्यक आहे. सर्व संभाव्य नुकसान जेव्हा ते शोधले जातात तेव्हा नोंदवले जातात, तर नफा केवळ तेव्हाच नोंदवला जाऊ शकतो जेव्हा तो पूर्णपणे लक्षात येतात. म्हणजेच इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर बी, कन्सिस्टन्सी किंवा सातत्य. अ बिल ऑफ एक्सचेंज when drawn required म्हणजेच जेव्हा काढले जाते तेव्हा एक्सचेंजचे बिल आवश्यक असते. आणि ऑप्शन्स आहेत नोटी, सेकंड ऑप्शन आहे डिस्काउंटिंग म्हणजे सवलत, थर्ड ऑप्शन आहे स्वीकृती आणि लास्ट ऑप्शन आहे वरीलपैकी काहीही नाही. अ बिल ऑफ एक्सचेंज जेव्हा काढले जाते तेव्हा स्वीकृतीद्वारे ड्रॉ घेणारा स्वतःला एक्सचेंजच्या बिलातून रक्कम देण्यास गुंतवून ठेवतो जो देय मुदतीवर सहन करेल किंवा ठेवेल. म्हणजेच अ बिल ऑफ एक्सचेंज when drawn require acceptance. By acceptance the drawee engage himself to pay the amount from the bill of exchange to the person who will bear or hold it on the due term. आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आणि त्यानुसार जे आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर सी, एक्सेप्टन्स किंवा स्वीकृती. खालीलपैकी कोणत्या विक्रीच्या वाउचिंगशी संबंधित आहे? ओके, आणि तुमचे ऑप्शन्स आहेत माल पाठवणे, सेकंड ऑप्शन आहे विक्री पुस्तक, थर्ड ऑप्शन आहे थेट नोट्स आणि लास्ट ऑप्शन आहे क्रेडिट नोट्स. ओके, आणि या पर्यायातून आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे ते निवडायचे आहे. पण या क्वेश्चनचं उत्तर देण्याआधी आपल्याला वाउचिंग म्हणजे काय याचं जरासं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. सो हिअर वाउचिंग हे लेखांकन नोंदीमध्ये केलेल्या नोंदणींना योग्यरित्या समर्थन देते की नाही हे पाहण्यासाठी कागदपत्री पुराव्याचे पुनरावलोकन करण्याची क्रिया आहे. ओके, जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे माल पाठवणे किंवा डिस्पॅच ऑफ गुड्स. गुड्स डिस्पॅच हे उत्पादन आणि वेअरहाऊस मधील शेवटच्या संपर्काचे प्रतिनिधित्व करते. या प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांची अंतिम पातळणी होते. ओके, सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे विक्री पुस्तक किंवा सेल्स बुक. विक्री पुस्तक हा व्यवसायाने केलेल्या सर्व क्रेडिट विक्रीचा रेकॉर्ड आहे.
हे खात्याच्या दुय्यम पुस्तकापैकी एक आहे आणि रोख विक्रीच्या विपरीत जे कॅश बँकमध्ये रेकॉर्ड केले जाते, विक्री पुस्तक केवळ क्रेडिट विक्री रेकॉर्ड करण्यासाठी असते. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे डायरेक्ट नोट्स किंवा थेट नोट्स आणि लास्टचा ऑप्शन आहे तो आहे क्रेडिट नोट. क्रेडिट नोट किंवा क्रेडिट मेमो हा एक व्यावसायिक दस्तऐवज आहे जो विक्रेत्याद्वारे खरीददारास जारी केला जातो. क्रेडिट नोट्स विक्री रिटर्न जनरलसाठी सूत्र दस्तऐवज म्हणून काम करतात. दुसऱ्या शब्दात क्रेडिट नोट हे विक्रीतील कापतीचा पुरावा आहे. ओके, इथं मी तुम्हाला एव्हरी ऑप्शन जो आहे तो एक्सप्लेन केला आहे. आता हा ऑप्शन मी तुम्हाला काय एक्सप्लेन केला आहे कारण जे मोस्ट ऑफ द क्वेश्चन असतात ते ऑप्शन वरच बेस्ड असतात. ओके, इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, फक्त बी आणि ए, माल पाठवणे आणि विक्री पुस्तक. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे खालीलपैकी कोणत्या फर्मसाठी प्रक्रिया खर्च योग्य आहे आणि ऑप्शन्स आहेत लॉजिस्टिक आणि वाहतूक कंपन्या. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर फर्म. थर्ड ऑप्शन आहे पर्यटन आणि आदरातिथ्य कंपन्या आणि लास्ट ऑप्शन आहे तेल शुद्धीकरण कंपन्या. आणि या ऑप्शन मधून तुम्हाला करेक्ट जे आन्सर आहे ते निवडायचे आहे. ओके, नाउ व्हॉट इज प्रोसेस कॉस्टिंग? Process costing is an accounting methodology that trace and accumulate direct cost. म्हणजेच प्रक्रिया खर्च ही एक लेखा पद्धत आहे जी थेट खर्च शोधते आणि जमा करते आणि उत्पादन प्रक्रियेच्या अप्रत्यक्ष खर्चाचे वाटप करते. उत्पादनासाठी खर्च नियुक्त केला जातो, सामान्यतः मोठ्या बॅचमध्ये ज्यामध्ये संपूर्ण महिन्याचे उत्पादन समाविष्ट असू शकते. So this is called a process costing. इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच तेल शुद्धीकरण कंपन्या. सिक्वेन्स द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी इन द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. ओके, म्हणजेच लेखा प्रक्रियेत खालील क्रियाकल्पांचा क्रम लावा. इथे तुम्हाला जेव्हा आपण अकाउंटिंग करतो कुठल्याही ऑर्गनायझेशनची म्हणजे कुठल्याही बिझनेसची, तेव्हा जी प्रोसेस आहे ती काय आहे असं विचारलं गेलं आहे आणि खालील दिलेले जे ऑप्शन आहे ते तुमचे क्रम आहे जे तुम्हाला योग्यरित्या लावायचे आहेत. ओके, तर फर्स्ट जो ऑप्शन आहे तो आहे लेजर खात्यामधील व्यवहाराचे जनरलायझेशन. सेकंड जो आहे ते आहे व्यवसायाच्या व्यवहाराची नोंद पुस्तकात नोंदवणे. थर्ड आहे वार्षिक आर्थिक विवरणपत्रे तयार करणे. फोर्थ आहे चाचणी शिल्लक तयार करणे आणि व्यावसायिक निर्णयासाठी अर्थपूर्ण निष्कर्ष काढणे. हे जे पाचही ऑप्शन आहेत ते म्हणजे प्रोसेस आहेत अकाउंटिंगची. ओके, हे तुम्हाला योग्यरित्या लावायचे आहेत. सो याच्यात व्यवसायाच्या व्यवहाराची नोंद पुस्तकात नोंदवणे हे ते पहिल्यांदा येईल. त्यानंतर लेजर खात्यामधील व्यवहाराचे जनरलायझेशन हे जे आहे जे सेकंड येईल. ही आहे जी सेकंड स्टेप आहे जेव्हा कधी आपण अकाउंटिंग करतो त्यावेळी. थर्ड येईल प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. ओके, म्हणजेच चाचणी शिल्लक तयार करणे. त्यानंतर वार्षिक आर्थिक विवरणपत्रे तयार करणे येईल आणि लास्ट जे आहे ते आहे ड्रायव्हिंग मिनिंगफुल इन्फरन्स फॉर अ बिझनेस डिसिजन. म्हणजेच व्यावसायिक निर्णयासाठी अर्थपूर्ण निष्कर्ष काढणे. म्हणजेच इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर 4, बी, ए, डी, सी आणि ई. ओके, ऊर्जा व्यवस्थापन आणि लेखा परीक्षेच्या उद्दिष्टामध्ये व्यावसायिक उपक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? ऊर्जेच्या वापराचा खर्च कमी करणे, ऊर्जेच्या वापरामध्ये कचरा कमी करणे, स्थानिकांच्या आरोग्यावर प्रदूषणाचे हानिकारक प्रभाव मोजणे आणि पर्यावरणाचा ह्रास कमी करणे. आणि या पर्यायामधून आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे ते निवडायचे आहे. इथे ऊर्जा व्यवस्थापनाचे मूलभूत उद्दिष्ट म्हणजे वस्तूचे उत्पादन आणि कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी पर्यावरणीय परिणामासह सेवा प्रदान करणे. ऊर्जा व्यवस्थापन या शब्दाचा अर्थ अनेक लोकांसाठी बऱ्याच गोष्टी आहेत.
ऊर्जा व्यवस्थापनाची एक व्याख्या आहे. नफा वाढवण्यासाठी आणि स्पर्धात्मक स्थिती वाढवण्यासाठी ऊर्जेचा विवेकपूर्ण आणि प्रभावी वापर. आणखी एक व्यापक व्याख्या आहे ऊर्जेचे समायोजन आणि ऑप्टिमाइज करायचे धोरण, प्रणाली आणि कार्यपद्धती वापरून आउटपुटच्या प्रति युनिट ऊर्जेची आवश्यकता कमी करण्यासाठी किंवा या प्रणालीमधून आउटपुट तयार करण्यासाठी एकूण खर्च कमी करण्यासाठी. ऊर्जा व्यवस्थापनाचे उद्दिष्ट संपूर्ण संस्थेमध्ये अष्टम ऊर्जा खरेदी आणि वापर साध्य करणे आणि रोखणे हे आहे आणि उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम न करता ऊर्जा खर्च, कचरा कमी करणे, पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी. ओके, इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे फक्त ए, बी आणि डी. ऊर्जेच्या वापराचा खर्च कमी करणे, ऊर्जेच्या वापरामध्ये कचरा कमी करणे आणि पर्यावरणाचा ह्रास कमी करणे. ओके, सिक्वेन्स द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी इन द प्रोसेस ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग. मानक खर्चाच्या प्रक्रियेत खालील क्रियाकलापांचा क्रम लावा. ओके, इथं पण तुम्हाला सिक्वेन्स लावायला सांगितलं आहे आणि ऑप्शन्स दिले आहेत, पर्याय दिले आहेत. मानक खर्च स्थापित करणे, वास्तविक खर्चाचे मोजमाप, भिन्नता आणि भिन्नतेची कारणे शोधणे, खर्च आणि नफा केंद्रामधील फरकाचा निपटारा करणे, वास्तविक आणि मानक खर्चाची तुलना. ओके, आणि या पर्यायामधून आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे, करेक्ट जो सिक्वेन्स आहे तो निवडायचा आहे. मानके स्थापित करणे प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानके व्यवस्थापकाच्या अंदाजाच्या आधारावर थेट केली जातात, ज्यामध्ये उत्पादन अभियंता खर्चाचा अंदाज घेतो. ओके, सर्वसाधारणपणे मानक किंमत निश्चित करताना मागील डेटा, उत्पादनाची वर्तमान योजना आणि भविष्यातील ट्रेंड याचा अधिक वजन दिले जाते. वास्तविक खर्चाचे निर्धारण हा जे आहे, जे सेकंड आहे म्हणजे सिक्वेन्स मध्ये सेकंड येईल. मानके थेट केल्यानंतर प्रत्येक घटकाची वास्तविक किंमत म्हणजे साहित्य, मंजूर आणि पावत्या, मंजुरी पत्रे, खाते पुस्तक इत्यादीवरून निश्चित केले जाते. थर्ड जे आहे ते आहे वास्तविक खर्च आणि मानक खर्चाची तुलना. प्रक्रियेची पुढील पायरी म्हणजे प्रमाण खर्चाची वास्तविक आकड्यांची तुलना करणे, जेणेकरून फरक पाडता येईल. त्यानंतर येईल कारणाचे निर्धारण. एकदा तुलना झाल्यानंतर पुढील पायरी म्हणजे भिन्नतेचे कारण शोधणे. त्यानंतर येईल तफावतीचा निपटारा. या प्रक्रियेची शेवटची पायरी म्हणजे प्रचलित नफा आणि तोटा खात्यात हस्तांतरित करून बदल करणे. उत्पन्नाच्या कोणत्याही वास्तवावर व्यवसायाची नफा निश्चित करण्यासाठी मानक खर्च उपयुक्त ठरू शकतो. पुढे हे व्यावहारिक व्यवस्थापन कार्य म्हणजे नियोजन आणि नियंत्रणासाठी देखील उपयुक्त आहे. म्हणजे जो करेक्ट सिक्वेन्स आहे तो आहे ए, बी, ई, सी आणि डी. म्हणजेच मानक खर्च स्थापित करणे हे पहिलं येईल, त्यानंतर वास्तविक खर्चाचे मोजमापन, त्यानंतर वास्तविक आणि मानक खर्चाची तुलना, त्यानंतर भिन्नता आणि भिन्नतेचे कारण शोधणे आणि लास्ट येईल खर्च आणि नफा केंद्रामधील फरकाचा निपटारा करणे. म्हणजेच ऑप्शन फर्स्ट जो आहे तो करेक्ट आहे. Which one of the following statement is true in partnership? म्हणजेच भागीदारीत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? फर्स्ट जो ऑप्शन आहे तो आहे भागीदारीमध्ये कोणतेही तरतूद नसताना फक्त एक कार्यरत भागीदार मोबदल्यासाठी प्राप्त आहे. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे सामान्य नफा मिळवणाऱ्या कोणत्याही फर्मला सद्भावना नसते. थर्ड ऑप्शन आहे फर्मचा व्यवसाय सर्व भागीदारांनी चालवला पाहिजे. आणि लास्ट जो ऑप्शन आहे तो आहे नफा असल्यास भागीदाराने फर्मला दिलेल्या कर्जावरील व्याज दिले जाईल. नाव
What is partnership? A partnership is a formal arrangement by a two or a more party to manage and operate a business and share its profit. म्हणजेच भागीदारी ही दोन किंवा अधिक पक्षांनी व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी आणि चालवण्यासाठी आणि त्याचा नफा वाटण घेण्याची औपचारिक व्यवस्था आहे. भागीदारी व्यवसायात सर्व भागीदार दायित्वे आणि नफा समान रीतीने सामायिक करतात, तर इतरांमध्ये भागीदारांना मर्यादित दायित्व असू शकते. ओके, म्हणजे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर 2. सामान्य नफा मिळवणाऱ्या कोणत्याही फर्मला सद्भावना नसते. एनी फर्म विच अर्न नॉर्मल प्रॉफिट ॲज नो गुडविल. ओके, द गोइंग कन्सर्न कन्सेप्ट इज द अंडरलाइंग बेसिस फॉर. गोइंग चिंता संकल्पना हा मूळ आधार आहे आणि ऑप्शन्स आहेत. सिक्युरिटीचे बाजार मूल्य उघड करणे. सेकंड ऑप्शन आहे उपकंपन्यांचे खाते मूळ कंपनीसह एकत्रित करणे. थर्ड ऑप्शन आहे त्यांच्या उपयुक्त जीवनापेक्षा स्थिर मालमत्तेचे अवमूल्यन. आणि लास्ट ऑप्शन आहे विक्री आणि इतर ऑपरेटिंग माहिती उत्पादन विवरणामध्ये उघड करणे. ओके, गोइंग चिंता संकल्पना हे अकाउंटिंगचे मूलभूत तत्व आहे. हे गृहीत धरते की पुढील आर्थिक कालावधी दरम्यान आणि नंतर कंपनी तिच्या सध्याच्या योजना पूर्ण करेल, तिच्या विद्यमान मालमत्तेचे वापर करेल आणि तिच्या आर्थिक दायित्वाची पूर्तता करणे सुरू ठेवेल. ओके, इथं मी तुम्हाला गोइंग कन्सर्न कन्सेप्टचा जो मीनिंग आहे तो पण सांगितला आहे, कारण हा कन्सेप्ट तुमच्या माइंडमध्ये क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. कारण हाच काही क्वेश्चन एक्झामला येईल असं काही सांगता येत नाही, पण याच्यावर क्वेश्चन येईल हे मात्र इथे सांगता येईल. त्यामुळे हा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असणं खूप गरजेचं असतं, कारण एखादा दुसरा क्वेश्चन आला या कन्सेप्टवर तर तो आपण इझिली आन्सर करू शकतो. सो इथं या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3. गोइंग चिंता संकल्पना हा मूळ आधार आहे त्याचा उपयुक्त जीवनापेक्षा स्थिर मालमत्तेचे अवमूल्यन. ओके, खालीलपैकी कोणते व्यवस्थापन लेखापरीक्षण प्रक्रियेचा भाग नाही. फर्स्ट ऑप्शन आहे जबाबदारी केंद्राची ओळख. सेकंड ऑप्शन आहे प्रत्येक जबाबदारी केंद्राच्या कामगिरीचा आढावा. थर्ड ऑप्शन आहे संघटनात्मक संरचनेचे पुनरावलोकन. आणि लास्ट ऑप्शन आहे घसारा पद्धत आणि कंपनीमधील स्थिर मालमत्तेवर त्याचा अर्ज तपासणे. मॅनेजमेंट ऑडिटमध्ये फर्स्ट जी स्टेप आहे ती आहे नियोजन. ऑडिट प्लॅन तयार करण्यासाठी अंतर्गत ऑडिटरने व्यक्ती आणि उद्दिष्ट थेट करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रारंभिक वेळ फ्रेम स्थापित करणे आवश्यक आहे. सेकंड जी स्टेप असते ती असते दस्तऐवज पुनरावलोकन म्हणजेच डॉक्युमेंट रिव्ह्यू. थर्ड जी असते स्टेप ती असते फील्ड वर्क. फोर्थ स्टेप आहे फॉलो अप. त्यानंतर अहवाल देणे आणि लास्ट स्टेप असते इश्यू ट्रॅकिंग. ओके, इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर डी. ओके, घसारा पद्धत आणि कंपनीमधील स्थिर मालमत्तेवर त्याचा अर्ज तपासणे हा लेखा परीक्षण प्रक्रियेचा भाग नाही आहे. खालीलपैकी कोणते समीकरण योग्य आहे, म्हणजेच खालील दिलेल्यापैकी कोणता फॉर्म्युला जो आहे जो करेक्ट आहे. आणि ऑप्शन जो फर्स्ट ऑप्शन आहे त्याच्यात उघडणारे भांडवल इक्वल टू बंद भांडवल प्लस अतिरिक्त भांडवल मायनस रेखाचित्रे मायनस नफा. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे उघडणारं भांडवल इक्वल टू बंद होणारं भांडवल प्लस रेखाचित्रे मायनस अतिरिक्त भांडवल मायनस तोटा. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे उघडणारे भांडवल इक्वल टू बंद होणारे भांडवल प्लस रेखाचित्रे मायनस अतिरिक्त भांडवल मायनस नफा. आणि लास्ट जो ऑप्शन आहे तो आहे उघडणारे भांडवल इक्वल टू बंद होणारे भांडवल मायनस रेखाचित्रे
मायनस अतिरिक्त भांडवल मायनस नफा. आता या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आपल्याला ओपनिंग कॅपिटल किंवा उघडणारे भांडवल म्हणजे काय याच्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर हा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असला तर या प्रश्नाचे उत्तर आपण इथे इझिली देऊ शकतो. सो ओपनिंग कॅपिटल म्हणजे बुक कीपिंग कालावधीच्या सुरुवातीस सादर केलेली समयोजित शिल्लक. ओपनिंग बॅलन्स म्हणजे एखाद्या संस्थेच्या रेकॉर्डमधील मालमत्तेचे मोजमाप दुसऱ्या पैशांची संबंधित कालावधीच्या सुरुवातीस. ओके, जेव्हा एखादी संस्था पहिल्यांदा रेकॉर्ड सुरू करते किंवा वर्षाअखेरीस करत असते तेव्हा तो रेकॉर्डमधील प्राथमिक विभाग असतो त्यालाच ओपनिंग कॅपिटल किंवा उघडणारे भांडवल असे म्हणतात. जर आपण याचा फॉर्म्युला बघितला तर याचा फॉर्म्युला आहे ओपनिंग कॅपिटल इक्वल टू क्लोजिंग कॅपिटल प्लस ड्रॉइंग्स प्लस मायनस अतिरिक्त कॅपिटल मायनस नफा प्लस तोटा. आता याच्या अपोजिट जर तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये क्लोजिंग कॅपिटल किंवा क्लोजिंग बॅलन्स असं विचारलं तर त्याचा आन्सर आपल्याला द्यायला आलं पाहिजे, राईट. सो त्याकरता आपल्याला क्लोजिंग बॅलन्स म्हणजे काय याच्याबद्दल पण माहिती असणं खूप गरजेचं आहे. क्लोजिंग बॅलन्स म्हणजे तुमच्या खात्याच्या चार्टमधील खात्यात शिल्लक असलेली रक्कम. सकारात्मक किंवा ऋण लेखा कालावधी किंवा वर्षाच्या शेवटी डेबिटर्स सारख्या ऑनलाइन अकाउंटिंग सॉफ्टवेअरच्या तुमच्या खात्यातील शिल्लकवर राहणे सोपं आहे. बंद भांडवल किंवा क्लोजिंग बॅलन्स इक्वल टू उघडणारे भांडवल प्लस नफा मायनस तोटा प्लस अतिरिक्त भांडवल मायनस रेखाचित्रे. या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच ओपनिंग कॅपिटल इक्वल टू क्लोजिंग कॅपिटल प्लस ड्रॉइंग मायनस ॲडिशनल कॅपिटल मायनस प्रॉफिट, म्हणजेच उघडणारे भांडवल इक्वल टू बंद होणारे भांडवल प्लस रेखाचित्रे मायनस अतिरिक्त भांडवल मायनस नफा. कंपनी कायदा 2013 चा कलम 52 नुसार सेक्रेटरीज प्रीमियम खात्यातील शिल्लक रक्कम यासाठी वापरली जाऊ शकते आणि ऑप्शन्स आहेत लाभांश भरणे, सेकंड ऑप्शन आहे समभाग जारी करण्यावर सूट रद्द करणे, थर्ड ऑप्शन आहे पूर्ण पेड अप बोनस शेअर जारी करणे आणि लास्ट ऑप्शन आहे भांडवली तोटा. कंपनी कायदा 2013 चा कलम 52 नुसार सेक्युरिटीज प्रीमियम खात्यातील शिल्लक लाभांश पेमेंटसाठी वापरता येत नाही. ओके, म्हणजेच as per the section 52 of the Companies Act 2013, the balance in the securities premium account cannot be utilized for the payment of dividend. म्हणजे इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1. ओके, पेमेंट ऑफ डिव्हिडंड विल बी द आन्सर, म्हणजेच लाभांश भरणे. Errors are which type of mistake? So in this question they ask you about the errors and the options given are जाणून बुजून, सेकंड ऑप्शन आहे न सापडलेला, थर्ड ऑप्शन आहे अनावधानी आणि लास्ट ऑप्शन आहे वरीलपैकी काहीही नाही. Now here first you have to understand what is error. So चुका म्हणजे नकळत झालेल्या चुका, काहीही नकळत कृती वगळणे किंवा अज्ञान, आश्चर्य, लादणे किंवा चुकीचा आत्मविश्वास त्यामुळे उभतलेली त्रुटी, मनाची स्थिती वास्तविकतेला अनुरूप नाही. ओके, म्हणजेच एरर आर अ अनकंडिशनल मिस्टेक, सम unconditional act, omission or a error arising from the ignorance or the surprise. Okay, a state of a mind not in accord with the reality. म्हणजेच इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल अनावधानाने,